श्रावण म्हटलं की हिंदू धर्मामधील विविध सण उत्सव श्रावणामध्ये असतात। त्यापैकी बळीराजाचा महत्त्वाचा सण म्हणजेच बैलपोळा हा 2 सप्टेंबर रोजी आहे आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तर पोळ्याचा बैल बाजार हा सिंधी बाजारमध्ये सजलेला आहे। वेगवेगळे साहित्य बैलपोळ्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी विक्रेते या ठिकाणी आलेले आहेत। तसेच शेतकऱ्यांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे बैलपोळ्यासाठी लागणारा साज खरेदी करण्यासाठी। आपण काही विक्रेते आणि शेतकऱ्यांशी संवाद साधूयात। विमलबाई कचरू खरे बैलाचा साज पूर्ण व्यवसाय पूर्ण म्हणजे जेवढं त्याला लागतं तेवढं साज भेटतं। नाकातली आसन, कासरा, सर, येला, गेठा, मोरखी पूर्ण आयटम। कासरा म्हणजे आपलं 120 पासून 100, 250, 200, मोरक्या 100, 120, गेठे 100, 120, 150 पर्यंत। त्याच्या पुढे 150च्या आतच आपली वस्तू असते। मी राहुल निळकंठराव तौर सांगतपुरी गावचे सरपंच आहे आणि बैलपोळा जवळ असल्यामुळे आम्ही इथे बैलाचा खरेदीसाठी आलेलो आहे आणि भरपूर चांगल्या दरात इथं बैलाच्या पोळ्याला उपयोगी असं वस्तू सामान भेटत आहे आणि तेवढाच दिवस आम्हाला बैलपोळा म्हणजे बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि त्या खरेदीलाच आम्ही आलेलो आहोत। आम्ही आता बैलाला यसनी, मोरक्या, कासरे, अजून गोंडे, झुल्या या खरेदीला आलेलो आहे आणि बऱ्यापैकी बाजारपेठ चांगली भरलेली आहे। ही मुख्य बाजारपेठ आहे म्हणजे बैलपोळा खरेदीची आणि बाकीकडे आहेत पण त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे बाकी वस्तू अवेलेबल नसतात। गजानन गिरजाप्पा पातरफळे आपल्याकडे बैलपोळ्याचं सगळं साज आहे। काय त्याच्यात सर, व्यसन, कासरा, गोंडी, जुली जोड, बाशिंग, कवडी गेठा, कवडी मोरकी आहे। हर एक बैलाचा पूर्ण जितका साज आहे तो पूर्ण साज आहे आपल्याकडे। जवळपास 5.5 ते 6 लाखाजवळ खरेदी आहे माझी। काहीच नाही सर, 75% भी धंदा नाही यावेळेस। धंदा इतका मायनसमध्ये आहे, दरवर्षीपेक्षा खूप कमी धंदा आहे। पाणी पाऊस तर बरा आहे पण शेतकरी खरेदीसाठी कोणीच आहे ना, मार्केट एकदम सुनच वाटायला लागले। तर मी शिवाजी कोरडे सरपंच संकनपुरी इथून आलेले बैल पोळ्या खरेदी करण्यासाठी। इथं फार मोठी बाजारपेठ भरलेली आहे। बैलासाठी मी साहित्य खरेदी केलेलं आहे, यसनी, मोरक्या, कलर असं भरपूर प्रमाणात मी साहित्य बैलासाठी घेतलेलं आहे। रेट वगैरे व्यवस्थित लावलेले आहेत दुकानदारांना, रोजचं काय अडचण नाही। बैलपोळ्यासाठी साज खरेदीसाठी जालना शहरातील सिंधी बाजारात भरणारा बैलपोळ्याचा बाजार हा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार आहे। तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणीही बैलपोळ्याच्या साज विक्रीचे बाजार भरतात। मात्र जालना शहरातील बाजारात सर्व वस्तू उपलब्ध होत असल्याने तसेच या सर्व वस्तू किफायतशीर दरामध्ये मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा सिंधी बाजारातील बाजारातून वस्तू नेण्याकडे असतो। यंदा पाऊस पाणी ठीक असूनही व्यवसाय चांगल्या पद्धतीने होत नसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। आगामी काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढू शकतो, त्यामुळे चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।